नमस्कार मित्रांनो, आजच्या 21व्या शतकामध्ये ऑनलाईन शॉपिंग किंवा ऑनलाईन पर्चेसिंग खूप कॉमन झालेलं आहे। जर ऑनलाईन शॉपिंग आणि तुम्ही करत असाल आणि ते पण स्वास्थ्यासाठी जर काही तुम्ही ऑनलाईन मेडिसिन वगैरे मागवत असाल तर मला वाटतं ही धोक्याची घंटा असू शकते। कारण की कोणतेही औषध घेण्याच्या अगोदर आपल्या डॉक्टरला कन्सल्ट न करणं इथंच तुम्ही चुकी करता। तर ऑनलाईन औषधे मागून तुम्ही कोणते दुष्परिणाम स्वतः करून घेत आहेत त्याच विषयाबद्दल आज मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा किंवा सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे। खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा। मित्रांनो, माझा सांगण्याचा एकदम प्रामाणिकपणे दृष्टिकोन असतो, माझा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा पण दृष्टिकोन असतो की तुम्हाला जितकं जास्त मी तुम्हाला एज्युकेशन दिलं, जितकं चांगलं नॉलेज दिलं, जितकं माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर केला तितकं तुम्हाला नॉलेज मिळाल्यामुळं तुम्हाला तुमची कुठे फसगत होणार नाही किंवा तुम्ही चुकीचे काही निर्णय घेणार नाही। मित्रांनो, आजच्या स्थितीमध्ये सगळेच लोक ऑनलाईन शॉपिंग करतात। घराघरामध्ये ऑनलाईन शॉपिंगचं आज फॅड झालेलं आहे। इव्हन म्हाताऱ्यापासून तर म्हणजे जवानपोरापर्यंत आज ऑनलाईन आपण फूडची ऑर्डर देतो, कपड्यांची ऑर्डर देतो, इलेक्ट्रॉनिक्सची ऑर्डर देतो, मोबाईल परचेस करतो, असं खूप कॉमनली झालेलं आहे। कारण ते घर बसल्या तुम्हाला भेटत आहे आणि एक सायकोलॉजिकल आजार पण आहे की जी गोष्ट आपल्याला गरज नसताना पण ती आपण मागवण्याचा प्रयत्न करतो, कारण की ती इझिली आपल्या डोळ्यासमोर अवेलेबल आहे, आपल्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे, म्हणून आपण काही ना काही मागतच असतो। पण आजच्या स्थितीमध्ये मी बघितलं की माझ्याकडे जे पेशंट येतात 10 पैकी कमीत कमी 8 पेशंट मला सांगतात की डॉक्टर साहेब मी ऑनलाईन औषधी मागवलं, मी फला जाग्यावरून औषध मागवलं, मी इथून औषध मागवलं, तिथून औषध मागवलं, पण मला बिलकुल आराम पडला नाही। अरे मित्रांनो, मी तुम्हाला पहिले सांगितलं की तुम्ही असं जे औषध मागवता तिथं कोणी डॉक्टर पण नसतं, ते फक्त तुम्हाला औषधी विकणारे आणि बोगस औषधी विकणारे फक्त भोंदू लोक असतात। तर तुम्ही कृपा करून असं औषधी मागून आपलं लैंगिक आयुष्य तुम्ही बिलकुल धोक्यात टाकू नका। कारण की ऑनलाईन जे औषधी तुम्ही मागवता त्याची प्युरिटी काय आहे, त्याची गॅरंटी काय आहे, तुम्हाला त्यांनी तपासलं का, त्याची तुम्हाला गरज आहे का, या सगळ्या गोष्टी जे तुम्ही आमच्याकडे जेव्हा येता तेव्हा आम्ही तुम्हाला तुमची हिस्ट्री, नाव, गाव, पत्ता सगळं विचारून नंतर तुमचं पूर्ण एक्झामिनेशन करून काही तपासण्या करून जेव्हा काही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून प्रॉपर डायग्नोसिसपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला औषधी द्यायचा प्रयत्न करतो। कारण बऱ्याच वेळा ह्या ज्या लैंगिक समस्या असतात ह्या मानसिक पण असू शकतात आणि शारीरिक पण असू शकतात। आता या मानसिक आहेत का शारीरिक आहे हे ओळखणारे तुम्ही कोण? तुमच्या गाडीमध्ये काही दोष आला, तुम्ही गॅरेजमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला तो डायग्नोसिस करू शकत नाही आणि काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कसं माहीत पडणार? म्हणून जर तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम असले तर तुमच्या पहिले फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट करा, त्यानंतर तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुमच्या लैंगिक समस्या लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टर्स मदत करू शकतात। पण आजच्या स्थितीमध्ये ऑनलाईन औषधीचे इतक्या भरमसाठ फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, इकडे तिकडं यूट्यूबवर इतक्या ॲड दाखवतात की विचारता सोय नाही। कुठं ना कुठं तुम्ही केव्हा ना केव्हा त्याचे बळी पडतच असता। आणि बरेच असे यूट्यूबर पण बघितलेले आहेत की फक्त आपलं यूट्यूब चॅनलचे फक्त व्ह्यूज आणि सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी इतकेच म्हणजे डर्टी व्हिडिओ बनवतात आणि मग डर्टी व्हिडिओ बनवल्यानंतर त्यांचं जेव्हा चॅनल ग्रोथ होतं तेव्हा तुम्हाला काही काही ते विकण्याचा प्रयत्न करतात, कारण तोपर्यंत तुमचा त्यांच्यावर फेथ बसलेला असतो। तर मित्रांनो, असं न करता कोण व्हिडिओ बनवतो आहे, तो समजा डॉक्टर आहे का नाही आहे, तो तुम्हाला काय सल्ला देतो आहे, फक्त औषधी घेण्याचा सल्ला देतो आहे का, हे सगळ्या गोष्टी तपासणं अत्यंत गरजेचं असतं। तुम्ही जर उघड्या डोळ्यांनी हे सगळं जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं तुमची फसगत होण्याची चान्सेस खूप कमी असतील। कारण की आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडं 10 पैकी 8 पेशंट जे येतात 100% ते फसलेले असतात, कारण की ज्या औषधांची त्यांना गरज नसते ते औषध ते कंझ्युम करत असतात। तसं तर आमच्या क्लिनिकला आल्यानंतर आम्हाला नक्कीच साईड इफेक्टबद्दल विचारतात, पण हेच लोक ते ऑनलाईन औषधी मागून त्यांना केव्हाच विचारत नाही की साईड इफेक्ट काय याची आहेत का नाही। तर असं न करता कोणतेही औषध ऑनलाईन मागू नका, फक्त लैंगिक समस्येसाठी नाही किंवा कोणत्याही आजारासाठी ऑनलाईन औषधे मागवण्याचा बिलकुल तुम्ही विचार पण करू नका, कारण की त्याचे दुष्परिणाम होण्याचे चान्सेस 90% असतात। आणि तेच तुम्ही जर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर औषध घेतलं तर त्यालाच आम्ही मेडिसिन म्हणूया, कारण मेडिसिन बरोबर तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंगची पण खूप गरज असते। केव्हा केव्हा दोघांमध्ये कपल काउन्सिलिंग पण करणं गरजेचं असतं। तर मित्रांनो, खरोखर लैंगिक समस्या असेल तर काही घाबरण्याचं कारण नाही। आज प्रत्येक शहरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत। आपल्या तेथील शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्याच तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंडरमध्ये जे काही औषधी असतील ते औषधी घ्या। उगीच आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या केमिस्टच्या सल्ल्यानुसार वायग्रासारखं औषध घेऊन आपलं लैंगिक आयुष्य बिलकुल बर्बाद करू नका। धन्यवाद मित्रांनो।